अजित पवारांचं निधन झालं ही बातमी सांगताना आज शब्द देखील फुटत नाहीत. कधीच कुणाला वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे घड्याळ अचानक असं थबकेल. विमान अपघातात दादांच्या मृत्यू झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुन्न झालाय. काळ कोणासाठी कधी आणि कोणत्या वेळेवर थांबेल आणि कोणत्या वळणावर थांबेल हे खरंच सांगता येत नाहीये. लोकांसाठी ते राजकीय विरोधक असतील, कधी रागीत वाटले असतील, पण त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात एक जिवंतपणा होता. टीव्हीवर दिसणारे कडक शिस्तीचे दादा आज प्रत्यक्षात ते आपल्यामध्ये नाहीत. आज दादा जे कडक शिस्तीचे होते त्यांच्यात आणि प्रत्यक्षात दादामध्ये खूप अंतर होतं असं देखील सांगितलं जातं. गर्दीतून एखाद्याला हक्कानं सांगणारे अरे तू गप्प बस, तू शांत बस असं मिश्किल बोलणारे दादा आता कधीही आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत. सगळं कसं काही घड्याळाच्या ठोक्यावर आणि ऑन द स्पॉट करणारा या माणसाचा शेवट असा व्हायला नको होता. सत्तेत असो किंवा विरोधात दादाचं असणं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा होती. महाराष्ट्राला जिवंत राजकारण दाखवणाऱ्या, लढणाऱ्या, भिडणाऱ्या आणि माणूस म्हणून जगणाऱ्या या लोकनेत्याला आमची खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहा.